मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी आणि आपण निघलोय. तर आपल्याकडे 4 वाजताची एअरपोर्टची ट्रिप आहे आणि 3:15 ला आपण 3:10 घर सोडलं. म्हणलं चला एखादी ट्रिप छोटी कम्प्लीट होईल. तर भोसरी पोलीस चौकीच्या इथं तर आपण आलो आणि तिथं थांबलो थोडंसं पुढं. तर तिथं रोडला एक ॲक्सिडेंट झाला होता. दुधाचा छोटा हत्ती एक असतो ट्रक, तो पलटी झाला होता टेम्पो. तर आपण साईडला घेतली तिथं आणि पोलीस वगैरे ऑलरेडी आलेले होते तिथं. तर तिथून आपल्याला भोसरी पोलीस चौकीतून पिंपरीची एक राईड दाखवली 5.25 किलोमीटरची. आपण घेतलं आणि 84 रुपीज कस्टमरचं बिल झालं. 134 रुपये आपले झाले, म्हणजे 50 रुपये रॅपिडोने खिशातनं टाकून दिले. म्हणलं चला तोपर्यंत एक छोटी ट्रिप होईल कम्प्लीट. तर आता आपण कस्टमरच्या लोकेशनला निघाले. सोडलं त्यांना शगुन चौकामध्ये. इकडनं पुढं मला पिकअप होता. म्हणलं चला ऑन द वे आहे, तेवढेच आपले गॅसची सोय होऊन जाईल मोकळं जाण्याची. त्यामुळं घेतली ट्रिप ही छोटी. तर आपल्याकडे प्रायव्हेट ट्रिप पण होती एक, पण आपण आपल्या मित्रांना दिली हडपसर रेल्वे स्टेशनची 4:30ची. तर ठीक आहे, ते पण निघाले. ते एअरपोर्टला गेले होते. एअरपोर्टपासून एक ट्रिप घेऊन येतात ते मोशीची. तिकडनं मग भोसरी येतील, तिकडनं ट्रिप घेतील आणि आपली पण ही ट्रिप सुरुवात होईल. म्हणजे माझी 4 वाजताची होती, नाही तर मीच घेतली असती. तर हरकत नाही, ठीक आहे. आपण अजून आणखी लोकेशन तर नाही आलं, मला यायला पाहिजे होतं. 20 मिनिटं राहिलेत कस्टमरच्या ट्रिप चालू व्हायला. बहुतेक डायरेक्ट येईल ऑन द वे. आलोय आपण लोकेशनला. कस्टमरला फोन केला होता, येतो बोलले. तर ते म्हणले ओला उबेर दोन्ही का, ओला उबेर का. आता मी उबेर सांगितले, म्हणजे आपल्याला जी पडली ती. बहुतेक कस्टमरने 2 गाड्या बुक केलेल्या अशा. 2 दिवसाआधी आलेली ट्रिप ही आपल्याला. तर बघूया, 2 गाड्या केल्या असतील किंवा मग एक कॅन्सल होईल. एअरपोर्टपासून आपल्याला हिंजवडी ट्रिप पडली 450 रुपयाची. कस्टमरचं बिल झाले 506. आपल्याला दिले 374 आणि इथनं 5:45 सॉरी आपल्याकडं रिझर्वेशन पण आहे स्टेशनची 350 रुपयांनी. म्हणलं चला, तीच मी पाहिली आधी का रिझर्वेशन कुठं दाखवते. आणि त्याच्यानंतरच एअरपोर्टची ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे स्टेशन हिंजवडीची. सो आता इथनं बाहेर पडू आणि बघूया आपलं किती लांब आहे लोकेशन. हे इकडे मी नव्हतो येणार, पण मला ते ऑन द वे मिळाली आणि ॲडव्हान्स पण होती समजा रिझर्वेशन. तर त्याच्यामुळेच फक्त घेतली आहे 3.5, 7 आणि वरचे 725 रुपयाची ट्रिप होऊन जाते तासाभरामध्ये. एक तास म्हणजे 45 मिनिटं, 1.5 तासामध्ये. सो आपण ॲक्सेप्ट केली आहे. आता माझ्याकडं आणखी अर्धा तास आहे समजा. तर अर्ध्या तासात एखादी ट्रिप नाही होणार माझ्या हिशोबाने, कारण इकडनं ट्रिप नाही पडत लवकर. थोडंसं आतमध्ये आलोय मी मान रोडला. तर बघूया, लोकेशन चालू झाल्यानंतर निघूया. थोडंसं पुढे जाऊन थांबतो, जिथपर्यंत आपल्याला माहिती तिथपर्यंत फ्रेश होतो. आणि पहिली ट्रिप आपली झाली ती छोटी 134, 517, 374 आणि 350. आता किती होते काय माहिती, टोटल 1300-1350 रुपये काहीतरी होईल. तर बघूया. आलोय आपण लोकेशनला. 100 मीटर आहे. हे बघा, रोहन प्रथमा. तर ठीक आहे, 15 मिनिटं आहेत, आणखी 14 मिनिटं. तर वेट करूया. एक 5 मिनिटानंतर कस्टमरला कॉल करू आतमध्ये कुठे यायचे ते. आणि 349 रुपयाची आहे 18 किलोमीटर. रेट थोडा कमी देतात ते उबेरवाले, पण काय माहिती रिझर्वेशनला. तर ठीक आहे, बघू. अर्धा 35-40 मिनिटं लागतील या पण ट्रिपला. 6:45 म्हणजे 7:15 पर्यंत, 7:35, 7:25 पर्यंत आपण पोचू. बघूया, त्याच्या आधीच पोचू. तर ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. तर आपण हिंजवडीची जी रेल्वे स्टेशनची ट्रिप घेतली होती, ती कस्टमरनी सोसायटीच्या आतलं लोकेशन टाकलं होतं, पण मला म्हटले की बाहेर थांबा. तर आपण बाहेर थांबलो गेटच्या बाहेर, पण 100 मीटर मला आत दाखवत होतं आणि कस्टमरला थोडा वेळ लागणार होता. आता मला उबेरकडनं मेसेज आला की यू मे लूज ट्रिप. आता आपण तर वेळेच्या 15 मिनिटं आधी आलोय तिथं आणि आपण कसं काय लूज करणार. तर मी त्यांना कॉल केला. एकदा मला ते आलं, ठीक आहे म्हणले, येतो म्हणले. आणि मला
मला जेव्हा सेकंड टाइम आलं म्हटलं आता आपली परत जर आलं थर्ड टाइम तर ट्रिप कॅन्सल होईल. तर मी त्यांच्याकडनं कॉल केला आणि OTP घेतला. तर OTP दिल्यानंतर पण ते जवळपास 20 मिनिटं उशिरा आले. म्हणजे ऑलरेडी आपण 14 मिनिटं आधी आलोय, 20 मिनिटं ते तेवढ्यात आपली ट्रिप पूर्ण झाली असते. त्याच्यात आणखीन एकाला अर्धा किलोमीटरवरनं पिक करायचं होतं. तर त्यांना सांगितलं वेट टाइम लागल. 40 रुपये आपण त्यांच्याकडनं एक्स्ट्रा घेतले. 340चे 342चे 380 रुपये घेतले आपण त्यांच्याकडनं. आणि ऑन द वेज मला म्हणजे स्टेशनला पोहोचायच्या एक 400-500 मीटर आधी वाकडची ट्रिप आली. ती ट्रिप घेतली. म्हणजे त्यांना ही ड्रॉप केल्यानंतर त्यांना कॉल केला. तर त्यांना सांगितलं की जेवढं डिस्टन्स दाखवतं इंटू 21 रुपयानुसार बिल बनेल. तर नाही हो ठीक आहे या म्हणले. तर आता ड्रॉप केले दत्त मंदिर रोडला मी आहे. आता इथं काहीतरी नाश्ता करतो. बघा हे मस्त सजवले सगळं कालचा कार्यक्रम. तर अशा प्रकारे आपण बॅक टू बॅक ट्रिपा करतोय. तर गाडी थोडीशी पुढं लावतो आणि काहीतरी इथं उपीट नाही मिळायचं आपल्याला. ठीक आहे उपीटच खाऊ आपण. थोडंसं थांबू इथं, बघूया कुठली ट्रिप पडते का. तर नेक्स्ट ट्रिप झाल्यानंतर किंवा पुढची ट्रिप घ्यायच्या आधी मी अपडेट करतो. तसं वाकडला आपण दत्त मंदिराच्या इथं नाश्ता केला आणि तिथनं आपल्याला एक 120 रुपयाची राईड पडली वाकड ब्रिजच्या खाली. ती केली आणि थांबलो तिथं. बराच वेळ तर काही ट्रिप वाजत नाहीये आणि आस्ता वाजतंय. तर 1-2 ट्रिप कस्टमर ऍग्री होत नव्हते. एक झाली उबेरची स्टेशनची 181 रुपयात त्यांना स्टेशनला जायचे. कस्टमरला फोन केला. कस्टमर म्हणते आप जो बोल रहे हो ये आप उबेर में मेसेज करिए नाही का. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं का जे तुम्ही बोलताय ते लिखित रिटर्न मध्ये द्या नाही का. मी ठेवली ट्रिप आणि कॅन्सल करून टाकली. आणि आता इथं कोकणे चौकामध्ये थांबलोय. तर आपलं झालं तर 1738 रुपयाचं काम आणि ते 120 का 140 काहीतरी होतं. तर 120 पकडा. तर 1738 समजा 1740 1760 1860 रुपयाचं काम आपलं झाले. सकाळचे वाजलेत 8:30. एक ट्रिप व्हावी आणखी नाही का. 2000चं टार्गेट करून जाईल मी. परत मग 10-1 वाजता जिमला जायचे. तर ठीक आहे वर्कआउट पण व्यवस्थित चालू केलाय. जरा काय आले येरवडा पण 5 किलोमीटर पिकअप आहे बघा औंधपासनं आणि 218 रुपये जायचे. आज फक्त ओला उबेर आणि रॅपिडोचेच काम झाले. त्यात एक राईड फक्त रॅपिडो झाली, बाकी सगळं उबेर झाले. शिवाजीनगरची 191 रुपये. तर आपण ठीक आहे थांबलो इथं कोकणे चौकात. बघूया एखादी राईड व्यवस्थित झाली पाहिजे. नंतर मग बघता येईल. हे काय आले SB रोड हिंजवडी फेज 3 रिझर्वेशन पार्क स्ट्रीट पासनं नाही परवडत. कोकणे चौकात थांबलो एक 15-20 मिनिटं. तर आपल्याला भोसरीची काहीतरी बोसन का असं काहीतरी स्कूलची आली आहे 600 मीटर पासनं 7.5 किलोमीटरचे 177. तर 1860चं झालंय. म्हणलं चला 2000चं काम होऊन जाईल. तर त्या हिशोबाने आपण आता आलोय इथं. एक 200-400 मीटरच आहे कस्टमरचं लोकेशन. तर बघूया. सोडलं आपण इथं आता स्कूलला. स्पाईन रोडला काहीतरी आहे बहुतेक एक्झाम आहे. काहीतरी 10वीचे पेपर चालू आहेत बोर्डाचे. हा त्याचे दिसते. तर सोडलं आणि आता इथनं निघतो. 1860 1960 आणि 2040 रुपयाचं काम आपलं झालंय. ठीक आहे थांबल मी आता. आणि आता इथनं आपण नगरला जाता झुडिओच्या इथे गॅस भरून घेऊ उद्यासाठी. तोपर्यंत तेवढा वेळ होईलच की 9:30-10 पर्यंत मी घरी पोहोचेल. आणि मग तिकडनं आपण थोडं एक 10-15 मिनिटं 10-1 वाजता आपण जिमला जाऊया. तर आपलं रोजचं रुटीन असंच आहे. ट्रेडिंग पण चालू करतोय. त्याचं मागच्या महिन्यामध्येच मला कोर्स लॉन्च करायचा होता पण ते राहिलंच. गावाला जावं लागलं मला. तर आता बघूया कधी जुळते.